गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल दर्शन करून आम्ही खूप थकलो होतो आणि तसेच झोपलो. रात्री 2 वाजता बाहेर पडलेलो आणि रात्री 8 वाजता आम्ही आलो. गोळी खाल्ली, हातपाय पण धुतले नाही, तसेच झोपलो. खूप दमलो होतो आणि आज उठल्यानंतर अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा चहा, टोस्ट, बिस्किट आणि हलवा, अतिशय सुंदर नाश्ता या अमरनाथ सेवा मंडळ या संस्थेने आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. बघू शकता, हलवा, चणे हे भाऊ आपल्याला सर्व्हिस देत आहेत आणि किती भक्तिमय नम्र भावनेने. आपण महाप्रसादात सुद्धा देताना जरा असं काहीतरी उपकार करावं लोकांना, अशी भावना असते आपल्याकडच्या कार्यकर्त्यांची, परंतु इथं अतिशय नम्र भावनेने ते देत आहेत. बघू शकता, या आई बसलेल्या आहेत, आपल्याला चहा देत आहेत आणि खूप सुंदर सेवा. सकाळी जवळपास 4 वाजल्यापासून ही सेवा, 4 नाही, रात्री 2 वाजल्यापासूनच असते. आपण परवा दिवशी जातानाही बघितलं, 2 वाजल्यापासून हे चहा, बिस्किट, लाईट नाश्ता उपलब्ध करून देतात आणि कंटिन्युअस महिना, 1.5 महिना, जितके दिवस यात्रा आहे तितके दिवस सर्व लोकांच्यासाठी अतिशय सुंदर रीतीने नाश्ता देतात. आमची ही सकाळ अतिशय सुंदर झालेली आहे. बाहेरचं आता आपण या पेंडॉल लंगरमधून बाहेर पडूया. अतिशय सुंदर असं लंगर, म्हणजे मांडव घातलेला असतो. आता हा रस्त्यावरचा नजारा आपण बघू. जितके मांडव दिसत आहेत ते लंगरचेच आहेत आणि जे स्टॉल आहेत, खेळण्याचा एकही स्टॉल नाही. सर्व रेनकोट, उपयोगी साहित्य आणि देवाधर्माच्या वस्तू याचं असं ते साहित्य असतं. आणि आता मागचा आपण निसर्ग सौंदर्य बघू. हे बघा, कितीशय सुंदर असं निसर्ग आहे, खूप सुंदर. उगाचच लोक काश्मीरला हे म्हणत नाहीत, स्वर्ग, जन्नत म्हणत नाहीत भारताची. हे बघा. चला, थँक्यू, पुन्हा भेटू. आता अमरनाथ यात्रा संपूर्ण झालेली आहे. इथून आम्ही श्रीनगरला जाणार आहे आणि श्रीनगरमध्ये आजचा मुक्काम आहे आणि उद्यापासून नवीन तीर्थयात्रेला सुरुवात. धन्यवाद. जय बोले.